माझ्याकडे 5 तारखेला एका मुलीचा मेल आला. याच्यावरती नाव दिसेल म्हणून मी फक्त तुम्हाला लांबून हे दाखवते. या मेलमध्ये, या संबंधित मेलमध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती. खरातचा यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता. तातडीने त्याच दिवशी आमचं पत्र हे पोलिसांना गेलेलं आहे. मी स्वतः ॲडिशनल डीजी यांना ते पाठवलं आणि पोलिसांना आम्ही ते पत्र पाठवून जे कोणी असेल त्याच्यावरती तपास करावा असं सांगितलं. त्याची हेअरिंग सुद्धा हे पोलिसांचं पत्र. या तपासाची हेअरिंग 17 तारखेला माझ्या आयोग कार्यालयात लागली. या हेअरिंगमध्ये आम्हाला पोलिसांनी स्वतः पत्र दिलंय की याच्यामध्ये आम्ही कारवाई करतोय. कोणालाही, कुठल्याही व्यक्तीला, संस्थेला, कोणालाही पाठीशी घातलेलं नाही. पण तोपर्यंत खरातचं कुठेही नाव नव्हतं. पण त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसाचं नाव याच्यामध्ये होतं, तरी आम्ही कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आम्हाला तेजस्वी सातपुते त्यांचं पत्र आहे की आम्ही याच्यामध्ये कारवाई करतोय. हे पत्र आहे आम्हाला 17 तारखेला. 17 तारखेला यामध्ये जी तक्रार होती ती एका महिलेची कार्यालयामध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका मुलाच्या संदर्भात होते. त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचंय की अशा पद्धतीने जे काही गोष्टी 2 दिवस चालू आहेत, चुकीच्या बातम्या चालू आहेत, एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती, त्याचं कृत्य, वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं. आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं, हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो. ते फोटो माझ्या आहेत. अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते. आणि एखाद्या गुरुची, पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत. पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे.